तुम्ही सुद्धा प्रेग्नन्सीसाठी जर ट्राय करत असाल आणि प्रेग्नन्सी टेस्ट दरवेळेस निगेटिव्ह येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बरेचसे कपल्स चुकीच्या पद्धतीनं प्रेग्नन्सी टेस्ट करतात, कारण त्यांना कळतच नाही की प्रेग्नन्सी टेस्ट कधी करायची आणि कोणती युरिन घ्यायची, मॉर्निंगची, दुपारची किंवा संध्याकाळची. प्रेग्नन्सी म्हटलं की खूप सारं कन्फ्युजन. अगदी नवीन जोडप्यांना तर इतकं कन्फ्युजन असतं की प्रेग्नन्सी राहिली की काय झालं काहीच कळत नाही. पिरियड्स मिस झाला की त्यांचा अलार्म वाजायला लागतो की आता प्रेग्नन्सी आहे की नाहीये. ज्या स्त्रियांना रेग्युलर पिरियड्स असतील आणि ओव्ह्युलेशनच्या वेळेत जर संबंध आलेले असतील तर त्यांनी पिरियड्स हुकल्यानंतर कमीत कमी 10 दिवसाच्या नंतरच प्रेग्नन्सी टेस्ट करावी. पण प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी जी युरिन कलेक्ट करावी लागते तर ती मॉर्निंगची युरिन कलेक्ट करावी. आणि ज्या स्त्रियांना इररेग्युलर पिरियड्स आहे, जसं PCOD वगैरे किंवा इतर काही प्रॉब्लेम्समुळे पिरियड्स रेग्युलर येत नसतील तर त्यांनी पिरियड्सच्या तारखेनंतर कमीत कमी 15 दिवसानंतर प्रेग्नन्सी टेस्ट करावी. जर यात सुद्धा प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आली तर परत 15 दिवसाचं अंतर ठेवून प्रेग्नन्सी टेस्ट करायला हवी.